नमस्कार. स्वागत आहे आपले या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत की गव्हर्मेंट सरकारच्या सरकारी योजना होत्या. तर मी तुम्हाला कालचा माझा व्हिडिओ आलेला आहे यूट्यूबवरती, तर तुम्ही तो चेक करा. त्याच्यानंतर या व्हिडिओमध्ये या. तर माय स्कीम आपण ज्यावेळेस टाकतो, मी तुम्हाला काल बरीचशी माहिती दिलेली आहे व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे की आपल्यासाठी कोणकोणत्या योजना आहेत आपण पाहिलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये मी माझं लॉग इन पण करून दाखवलं आहे. अकाउंट ओपन कसं करायचं, मग आपल्या वयानुसार आपल्याला कोणतं योजना आहेत. तुम्ही विद्यार्थी असाल तर विद्यार्थ्यांसाठी कोणत्या योजना आहेत हे पण सगळी मी माहिती तुम्हाला दिलेलीच आहे. तर आज आपण काय करूयात, हे ह्याच्यामधल्या एक एक योजनेविषयी माहिती पाहूयात. म्हणजे कसं की तुम्हाला कळेलच की नेमकी काय काय योजना आहेत. ठीक आहे. तर व्हिडिओ तुम्ही नक्की पहा शेवटपर्यंत आणि व्हिडिओला लाईक नक्की करसाल. ठीक आहे. तर आपण कोणती योजना पाहायची, तर आपण आपली स्टार्टिंगला पाहूयात. हेल्थ रिलेटेड पाहायची का, तर नाही तर चला मग कृषी आणि ग्रामीण पर्यावरण योजना ही योजना पाहूयात. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, हे मोबाईलवरतीच पाहत आहोत आपण. ठीक आहे. तर याच्यामध्ये स्टार्टिंगला काय दिलेलं आहे की कृषी आणि ग्रामीण पर्यावरण. तर याच्यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत. भारतीय कृषी संशोधन संस्था म्हणजे शिष्यवृत्ती, म्हणजे याच्यामध्ये पूर्ण माहिती आपल्याला पाहायची. तर त्याच्यानंतर ही कोणती योजना आहे, भारतीय कृषी संशोधन संस्था शिष्यवृत्ती. म्हणजे तपशील काय काय आहे, तर शिष्यवृत्ती आर्थिक सहाय्य आणि शैक्षणिक प्रगतीवरील स्थायी समितीच्या सल्ल्यानुसार संस्थेचे अधिष्ठाता आणि संचालन पुरस्कार दिले जातील. त्या शिष्यवृत्तीची गुणवत्ता विचारात घेतली जाईल आणि प्रत्येक अर्जदार सुरुवातीला त्याच्या प्रवेशावर आणि त्यानंतर पदव्युत्तर शाळेतील त्यांच्या कामगिरीवर आधारित असतो. आता मग कालावधी किती दिलेला आहे. MSc ज्या विद्यार्थ्यांनी IARA म्हणजे इथे कुठं शिक्षण घेतलं असेल, शिष्यवृत्ती, पदव्युत्तर, अशा सगळ्यांसाठी ही योजना आहे. तर आपल्याला इथं लॉग इन करावं लागेल. तर त्याच्यासाठी पात्रता काय काय लागेल तुम्हाला, तर तुम्ही MSc MTechसाठी किंवा PhDच्या अभ्यासक्रमासाठी आपल्याकडं पाहिजे. सोबतच तुमची वयाची मर्यादा 21 वर्षे असली पाहिजे पासून त्याची ती गणना केली जाते. सोबतच काय काय तर फायदे काय आहेत, तर तुम्हाला दरमहा 7,560 आणि 10,500पर्यंत तुम्हाला हे अनुदान दिलं जातं. तर PhDच्या विद्यार्थ्यांसाठी पण 10,000 रुपये आहे. सोबतच तुम्हाला साहित्य, पुस्तक, काही प्रबंध लिहायचे असतील त्यांच्यासाठी. तर अर्ज कुठं करायचा आहे, तर अर्ज हा कसा करायचा, तर ऑनलाईन करायचा आहे. तर अर्ज करण्यासाठी काय करावं लागेल, अर्ज आणि माहितीची बुलेटची विनंती करण्यासाठी कुलसचिव, पदव्युत्तर शाळा व भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली यांच्या नावे 575चा मागणी मसुदा पाठवा, ज्यात तुमचा पूर्ण आणि सुपाठ्य पत्ता स्पष्टपणे दर्शवणारी लेखी विनंती असेल. आणि तुम्ही सिंडिकेट बँक किंवा पुसा कॅम्प ₹500, SC ST PC उमेदवारासाठी 250 आणि बँकेने निर्धारित केलेले शुल्क भरून अर्ज करायचा. आणि याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, ह्या दिलेल्या साईटवर जाऊन तुम्ही तुमचं भरलेलं सगळं माहिती सबमिट करू शकता. ठीक आहे. तर अर्जदार समजा जर नोकरी करत असेल तर त्यांच्यासाठी पण त्याच्यात टाकायचं की आम्ही हे करतो म्हणून, नोकरी करतो. ठीक आहे. सोबतच आवश्यक कागदपत्र काय काय लागतील, तर तुमचा जन्माचा दाखला, 10वीचे 12वीचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका, तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल तर त्याच्याविषयी माहिती, पदवीचे प्रमाणपत्र, गुणपत्रक, पदव्युत्तर झाल्याचे प्रमाणपत्र, अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, जातीचे आणि 2 पारपत्र आकाराचे छायाचित्र म्हणजे आपले फोटो. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर याच्यावर काही डाऊट असतील तर त्याविषयी पण याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. ARA या शिष्यवृत्तीचे फायदे काय, तर तुम्हाला आर्थिक लाभ मिळतो. आर्थिक लाभाअंतर्गत किती रक्कम दिली जाईल, तर तुम्हाला 10,000, 5,000, 7,500 म्हणजे तुमच्या एज्युकेशननुसार तुम्हाला हे फीस दिली जाईल. तर तुम्ही काय म्हणतात त्याला MSc किंवा MTechसाठी पात्रता निकष आहात का, तर त्याविषयी पण सांगायचं आपण, हो आहोत म्हणून.
मग त्याच्याविषयी मग तुम्हाला त्यानुसार अर्ज करावा लागेल. PhDसाठी आहे. सोबतच RAसाठी कोणती आवश्यक पत्र लागतात, तर तुमचं मी स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे तुमचं पदवीचं 10वी-12वीचे गुणपत्रक हे सगळ्याविषयी माहिती तुम्हाला सगळं एका या साईटवर भेटून जाईल. माय स्कीम ही आपल्याला इतर कुठेही न जाता तुम्ही या जर साईटवर गेले ना तर सगळी माहिती भेटेल आणि सोबतच तुम्ही फॉर्म पण भरू शकता. मी फक्त एका योजनेची माहिती वाचून दाखवलेली. इथे तर खूप साऱ्या योजना आहेत. MGR-50 योजना, ट्रॅक्टर खरेदीसाठी सहाय्य योजना, म्हणजे आपल्याला हे गुजरात सरकार ही योजना देतं. तसं उत्तम पशु पुरस्कार योजना ही कोणासाठी आहे, ते हिमाचल प्रदेशसाठी आहे. सामान्य श्रेणीतील लोकांसाठी बकरी युनिटच्या स्थापनेसाठी अनुदान योजना, म्हणजे गुजरात सरकार शेतकऱ्यांना सहाय्य देते बकरी घेण्यासाठी. सोबतच अनुसूचित जातीच्या लोकांसाठी बकरी युनिटच्या स्थापनेसाठी अनुदान योजना, हे पण गुजरात सरकारकडून आहे. पुन्हा ओडिसाची मासेमारी बंदीच्या काळात सागरी मच्छीमारांना उपजीविकेसाठी सहाय्य, म्हणजे कसं राहते पावसाळ्याच्या दिवसात किंवा मग ज्या सांगतात की तुम्ही समुद्रामध्ये जाऊ नका का, तर तिथे पावसाचे दिवस असतात, मग त्यावेळेस लाटा जोरजोरात राहतात, मग तुमची बोट हे होऊ शकतं, काही होऊ शकतं ना सागरामध्ये. तर त्याच्यासाठी सरकार त्यांना सांगतं की गड्या तुम्ही त्या कालावधी सोडून इतर जा. मग त्यावेळेस त्या लोकांनी मच्छीमारांनी जगायचं कसं, त्यासाठी ही योजना आहे. म्हणजे त्यांना सरकार मोफतमध्ये हे उपजीविकेचं सामान देतं. तसंच आर्थिक वर्ष 2021 व 22साठी ओडिशामध्ये सखोल जलचर शेतीसाठी मत्स्यपालन यंत्रे, उपकरणे असे बरेचसे सामान ते ओडिशा सरकार देतं. सोबत बीज स्वावलंबन योजना म्हणजे काय, तर बीज स्वावलंबन म्हणजे शेतकऱ्यांसाठी एकदम दर्जेदार सुधारित बियाणं कोण देतं, तर मुख्यमंत्री बीज स्वावलंबन योजना देत असतं. सोबत शून्य अंदाजपत्रक नैसर्गिक शेती ही कोणातर्फे आहे, ही राजस्थान सरकारची योजना आहे. तर याच्यामध्ये काय असतं, तर राजस्थान सरकार नैसर्गिक शेती करण्यासाठीही प्रोत्साहन देते. सोबतच गोपाळ रत्न पुरस्कार योजना ही कोणाची आहे, तो गोवा राज्याची योजना आहे. याच्यामध्ये काय, तर तुम्हाला दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन भेटावं, युवकांनी जास्तीत जास्त दुग्ध व्यवसायामध्ये सहभागी व्हावं, याच्यासाठी ही योजना आहे. याच्यानंतर बरेचसे योजना आहेत. मच्छीमारांसाठी योजना आहे, मासेमारीची गोवा सरकारची, त्याच्यामध्ये पण मासेमारींची इन्सुलेटेड बॉक्सचा पुरवठा ही गोवा सरकारचीच योजना आहेत. वाहन खरेदीसाठी नारळ पाम विमा ही कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची योजना आहे. म्हणजे नारळांचे नैसर्गिक आपत्ती, हवामानाची जोखीम, कीटक, रोग आणि इतर धोक्यापासून कसं नारळाचे संरक्षण करण्याच्या उद्देशानं ही योजना आहे. तसेच मेघालय सरकारची भाजीपाला विकास योजना आहे. मेघालय सरकारची फुलांची लागवड विकास योजना आहे. सब्जी क्षेत्र विस्तार योजना आहे मध्य प्रदेश सरकारची. सोबतच वनस्पती संरक्षण योजना आहे मेघालय सरकारची. मुख्यमंत्री मत्स्य बीज कल्याण योजना आहे. तुम्हाला या सगळ्या योजनांची माहिती फक्त एका वेबसाईटवर भेटून जाईल. पुन्हा सेंद्रिय खत योजना मेघालय, छतराव के लिए प्रोत्साहन राशी योजना. समजा तुम्हाला स्पेसिफिक कोणत्या याची माहिती पाहिजे असेल, तर समजा आपल्याला आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, तर आपण समजा महाराष्ट्राविषयीच आपल्याला माहिती घ्यायची आहे, तर मग काय करावं लागेल, तर मग इथे टाकून बघायचं महाराष्ट्राविषयी भेटते का, कोणती योजना आहे का, मग ते सांगतात तुम्हाला आहे का नाही. आता ही काही गुजरातचे आहेत, काही याचे आहेत, तर आपण इथे महाराष्ट्राचं टाकून बघू. बिहार, छत्तीसगड, दादरनगर हवेली, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, सोबत कोणत्या कोणत्या आहेत, दादरनगर हवेली, हिमाचल प्रदेश, झारखंड आहे, कर्नाटक आहे, केरळ आहे, मध्य प्रदेश, हे महाराष्ट्र आला. सोबत जात निवास, रोजगार स्थिती, व्यवसाय, अल्पसंख्याक, DBT योजना, दारिद्र्य रेषेखाली योजना, आर्थिक कोणत्या कोणत्या योजना आहे ती सगळी माहिती याच्यामध्ये दिलते. म्हणजे आपण इथं फिल्टर अप्लाय करायचं. आणि आता समजा वय
वय मी 31 ते 40 टाकत आहे. जात, निवास, लाभाचा प्रकार कसा आहे, लाभाचा रोख रक्कम, समजा आपल्याला रोख रक्कम पाहिजे असेल, रोजगार स्थिती, सगळेच स्वयंसेवा, अल्पसंख्याक, भिन्नक्षम DBT योजना, पुन्हा आर्थिक कर्मचारी, विद्यार्थी कशामध्ये येतो आपण, अल्पसंख्याक, या सगळ्याविषयी माहिती हे करायची आणि या योजनेचा फायदा घ्यायचा. ठीक आहे. सोबतच कोणत्या कोणत्या आहेत त्या झाल्या कृषी विषयीची योजना आणि ह्या भरपूर हेल्थ योजना आहेत. तर तुम्हाला ह्या जर व्हिडिओमध्ये अजून योजनाविषयीची माहिती घ्यायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला अजून या डिटेलविषयी घेऊन येईल माहिती. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.